नमस्कार. माझं नाव लशिष चव्हाण आहे. आपण आतापर्यंत शिक्षक भरतीमध्ये 2025च्या रजिस्ट्रेशनची जी सर्वात पहिली अट होती ते पूर्ण केलेली आहे. त्यानंतर आपण पुढे प्रक्रिया काय, आता शिक्षक भरतीमध्ये पुढे काय, तर 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये होणार आहे. पण त्याची डेट अजूनपर्यंत कन्फर्म नाही, ते पुढे पण जाऊ शकते 5-6 दिवस. तर अजून त्याकरिता 20 ते 25 दिवस बाकी आहे. आणि शिक्षक भरतीमध्ये अजूनपर्यंत शासनाकडून पुढील प्रक्रियेबद्दल अजूनपर्यंत कोणत्याच पद्धतीची माहिती मिळालेली नाही आहे. आणि नवीन प्रकारचे शासन निर्णय येत आहे, तुमच्या पण लक्षात आहे. शासन निर्णय येत असल्यामुळे त्याच्यावर फक्त निवेदन देऊन, जिल्हा स्तरावर निवेदन देऊन, अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, महानगरपालिकामध्ये निवेदन देऊन, समाज कल्याण विभागामध्ये निवेदन देऊन आता काही होणार नाही. आमदाराजवळ पाठपुरावा करून, खासदाराजवळ पाठपुरावा करून सुद्धा आता काही होणार नाही. आता आपल्याला मूळ जिथून समस्या निर्माण झालेली आहे, जिथून हे GR बनलेले आहेत, जिथून शासन निर्णय तयार झालेले आहेत, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता 50 पसंतीक्रमचा हा जो निर्णय आहे, हा एक प्रकारे अन्याय आहे आपल्या सर्व अभियोग्यताधारकांवर. कारण 50 पसंतीक्रममध्ये संपूर्ण विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागेला प्राधान्यक्रम देणं शक्य नाही आहे. आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये 50 प्राधान्यक्रम म्हणजे वर्ग 1 ते वर्ग 12पर्यंत 50 विदाऊटचे पसंतीक्रम आणि 50 विथचे पसंतीक्रम. तर टोटल फक्त 100 पसंतीक्रमवरच आपल्याला थांबण्यासाठी शासन निर्णय काढलेला आहे. व सोबतच जो सेमी इंग्रजी आणि इंग्रजीचा मुद्दा त्यांनी क्लिष्ट पद्धतीनं मांडलेला आहे शासन निर्णयामध्ये. आणि ही भाषा जी आहे बहुतांश अभियोग्यताधारकांना समजलेली नाही आहे. व 50 पसंतीक्रमच्या विरोधात अजूनपर्यंत मोठ्या प्रकारचा विरोध मुंबई आणि पुणेमध्ये दर्शविलेला नाही आहे. फक्त निवेदन दिल्यानं काही होणार नाही आहे. आपल्याला शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे सोबतच प्रधान सचिव शिक्षण यांच्यासोबत चर्चा करणे, बैठक करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यासोबतच पुण्याला जाऊन त्यांच्यासोबत बैठक घेणं खूप गरजेचं आहे. जे आपले शिक्षण आयुक्त आहेत, आयुक्तालय पुणे, त्यांच्यासोबत भेटणं गरजेचं आहे. आणि हा शासन निर्णयामध्ये झालेला हा जो निर्णय आहे, याला सुधारणा करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जाऊन भेटून त्यांच्यासमोर आपल्यावर झालेला अन्याय त्यांना सांगून ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सोबतच आपली जी परीक्षा परिषद पुणे आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या जे मॅडम आहेत, अनुराधा ओक मॅडम, यांनासुद्धा भेटणं गरजेचं आहे. ते पण आयुक्त आहेत परीक्षा परिषदचे. तर हा जो पूर्णपणे निर्णय जो तयार झालेला आहे, हा निर्णय घेताना सगळ्यात पहिले यांनी एक समिती नेमली होती, सुकाणू समिती. त्याच्याद्वारे चर्चा करून बैठक घेऊन त्याच्यामध्ये हा निर्णय पारित करण्यात आला. आणि हा मग शिक्षण प्रधान सचिवला मुंबईला देण्यात आला व त्यावर कारवाई करून शिक्षण मंत्रीने तो शासन निर्णय जाहीर केला. आता याच्या विरोधात तर सर्वच आहेत, पण लढणार कोण, मुंबईला जाणार कोण, पुण्याला जाणार कोण, याच्या विरोधात आपल्या अभियोग्यताधारकामधली नाराजी व्यक्त करणार कोण व याला सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करणार कोण. फक्त कागदावर निवेदन दिल्याने आता ही लढाई होणार नाही. म्हणून आम्ही विदर्भाचे जे 11 जिल्हे आहेत, 11 जिल्ह्याचे प्रतिनिधी तयार केले. या प्रतिनिधीचा फक्त एकच काम आहे आता सध्या, की मुंबईला जायचं शिक्षण मंत्रालयामध्ये व शिक्षण प्रधान सचिव व सोबतच शिक्षण मंत्री यांना भेटायचं. व त्याच्यानंतर जर तिथं पण समाधान झालं नाही तर आपण उपमुख्यमंत्री जे आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहे, यांना भेटून आपल्या समस्या सांगायच्या आहे. शासन निर्णय कशा प्रकारे अन्यायकारक आहे याच्यावर त्यांना माहिती द्यायची आहे व त्यांच्याकडून मिळालेलं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. यासाठी आमचे जे आमदार साहेब आहेत भंडाऱ्याचे, माननीय नरेंद्र बोंडेकरजी यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की यांची बैठक शिक्षण मंत्रालयामध्ये झाली पाहिजे, यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे व ते स्वतः नरेंद्र बोंडेकरजी आपल्यासोबत तिथं मंत्रालयामध्ये हजर राहणार आहे. व त्याच्यासोबतच हे प्रक्रिया झाल्यावर ते सगळी माहिती घेऊन आपण पुण्याला जायचं, दुसऱ्या दिवशीच पुण्याला जायचं ठरवलेलं आहे. आणि पुण्याला जाऊन सगळी आपबीती सद्यस्थिती पूर्ण त्यांच्यासमोर मांडायची आहे आयुक्तालय आणि परीक्षा परिषदला.
ते मांडल्याच्या नंतर त्याच्यावर त्यांचं काय उत्तर मिळतं, खरंच आपल्या बाजूनं ते आहेत का की आपल्या विरोधात आहे, हे पूर्ण परिस्थिती आपल्याला खऱ्या मनाने माहीत पडेल, सरळ स्थिती माहीत पडेल. आणि त्यानंतरच जर त्यांचा विरोध असेल तर नक्कीच आपण ते पूर्ण माहिती नागपूर येथे एक पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने शिक्षक भरती 2025मध्ये भावी शिक्षकावर अन्याय केला जात आहे व आमचं ऐकून घेतलं जात नाही आहे. ज्या लोकांसाठी ही परीक्षा घेतली आहे त्या लोकांनाच याच्यामध्ये प्राधान्य दिलं जात नाही आहे. मागच्या वेळेस 2022मध्ये जी शिक्षक भरती झाली होती त्यामध्ये सर्वांना पसंतीक्रम देण्याचं सर्व पसंतीक्रम भरण्याची मुभा होती, पण यावेळेस त्याच्यावर निर्बंध घातले आणि 1 बिंदू 1 पद हा मूळचा विषय वेगळा आहे. इथं जे 1 बिंदू 1 पदमध्ये जे सिलेक्ट पहिल्या राऊंडमध्ये होत नाही त्यांचा विचार पुढच्या याच्यामध्ये होणार, पण जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं नाव दुसऱ्या राऊंडमध्ये येणार नाही. हा 1 बिंदू 1 पद आहे, पण पहिल्या राऊंडचंच जेव्हा आपण पायरी सुरू आहे त्यामध्येच निर्बंध घालणे म्हणजे पहिलेच भरपूर साऱ्या अभियोग्यताधारकांना, गुणवंत अभियोग्यताधारकांना वंचित करणे आहे व ते होऊ नये यासाठीच आपल्याला प्रत्यक्षरित्या शिक्षण मंत्रालय, आयुक्तालय व सोबत परीक्षा परिषद यांना तिघांना एकत्रित भेटणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच आपली 11 जणांची टीम जे विदर्भातून जाणार आहे, प्रत्येक जिल्ह्यातून 1 प्रतिनिधी किंवा 2 प्रतिनिधी अशा 11 जिल्ह्याची प्रतिनिधी एकत्रित येऊन सर्व तिथं भेटण्यासाठी जाणार आहे व याच्यावर त्यांची काय मतं आहेत ते जाणून घेऊन मग पुढील आपल्याला काय दिशा ठरवायची आहे हे आपल्याला तेव्हाच कळणार आहे. त्यासाठीच आपण एक छोटीशी मोहीम राबवली आहे की 11 लोकांचं इथून विदर्भातून मुंबई, पुणे यांचा प्रवास, सोबतच यांचं 2 दिवसाचं राहण्याची व्यवस्था व किमान एका वेळेची जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करत आहोत की थोडी का होईना तुम्हाला अभियोग्यताधारकांना मी विनंती करतो की थोडी का होईना स्वतःकडून वर्गणी द्या, आपल्या या कार्यासाठी सहकार्य करा, आर्थिक मदत थोड्या प्रमाणात का होईना, कमीत कमी रक्कम का होईना, पण तुम्ही काहीतरी द्या जेणेकरून सर्वांचे जाण्या येण्याचे प्रवास भाडे निघाले पाहिजे व सोबतच त्यांचं जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे आणि राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि एवढ्या दूर जेव्हा आपण आपले सर्व काम वेळ देत आहोत तर हे सगळे या 2 लाख अभियोग्यताधारकासाठी देत आहोत. मग त्याच्यामधून जे 11 जिल्ह्याचे अभियोग्यताधारक आहे विदर्भाचे त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे की आपल्या जिल्ह्यातून प्रतिनिधी जात आहे तर त्यांना आपण काहीतरी थोडी का होईना मदतच्या स्वरूपात दिलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे व आम्ही त्या अपेक्षेवर बसलेलो आहोत. तेव्हाच आपलं हे जे काम आहे ते यशस्वीरित्या पार पडेल व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपली भूमिका स्पष्ट आपल्याला करता येईल. धन्यवाद.